नमस्कार सर्वांना. तर माझ्या गोड मैत्रिणींना व युट्यूब फॅमिलीला श्रावणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण श्रावणासाठी खास स्पेशल रेसिपी बनवणार आहे, साबुदाण्याची खिचडी. आता श्रावण सुरू होते, मग उपवासाची रेलचेल सुरू असते बघा आता. तर आपण मऊसूत अशी आपण ही साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी बघा इथं हा एक मोठा बाऊल आहे. हा एक बाऊल मी साबुदाणा रात्री भिजत टाकला होता पाण्यामध्ये, 2 वेळा धुवून पाणी जरासं थोडंसं ठेवून भिजत टाकला होता. आणि त्याच्यासाठी मी बघा इथं अर्धा बाऊल हे शेंगदाण्याचं कूट. जास्त पण बारीक करायचं नाही आपण, असा जरासा जाडसर ठेवायचा, म्हणजे साबुदाण्याची खिचडी छान लागते. आणि आपल्याला लागेल 5 ते 7 मिरच्या. एक बटाटा मी अर्धवट बॉईल करून घेतलेला आहे, असा जास्त मऊ पण नाही आणि जास्त पण कच्चा ठेवायचा नाही. आणि त्याच्या आता आपण अशा साली काढून घेऊया. जास्त कच्चा नाही करायचा, आपण कच्चा पण बारीक फोडी करून टाकू शकतो, तेलात फ्राय करू शकतो. पण मी हा बॉईल करून घेतलेला आहे. हा सोलून घेऊया आपण अगोदर. आणि आपल्याला 1च चमचा तूप लागेल, 1 चमचा तूप किंवा शेंगदाणा ऑइल घालायचं आपण. मी आता तूप घालणार आहे 1 चमचा, छोटा चमचा. तर त्याच्यापासून आपण ही मऊसूत अशी खिचडी बनवणार आहे. चला तर आपण मिरच्या कट करून, इथं आपण कढई तापत ठेवलेली, आणि आपण आता हा 1 चमचा असं तूप घालून घेणार आहे त्याच्यामध्ये. तुम्ही शेंगदाणा तेल पण वापरू शकता. आता आपण ह्या साबुदाण्यावर मी सेंधव मीठ घालणार आहे बघा, चवीनुसार घालायचे, अर्धा चमचा. आता आपण ह्या, तुम्ही जिरे खात असाल किंवा कोथिंबीर खात असाल तरी घालू शकता. आम्ही जिरे आणि कोथिंबीर खात नाही उपवासाला, म्हणून मी नुसती मिरची घातलेली आहे. मिरची पावडर पण घातली तरी चालते, लाल ज्यांना खिचडी आवडते त्यांनी. मिरच्या चांगल्या फ्राय करून घ्यायच्या अशा. बटाटा बॉईल केलेला, जास्त मऊ घालायचं नाही, असं थोडा अर्धवट मी बॉईल केलाय. $200 ग्रॅम साबुदाणा असेल हा 1 बाऊल. त्याच्यासाठी मी अर्धा बाऊल शेंगदाणा कूट, जेवढा साबुदाणा असेल त्याच्याने मी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा. हा आता मध्यम गॅस करायचा आणि चांगली खिचडी अशी परतवून घ्यायची. 2 मिनिट अशी अगोदर मध्यम गॅसवर. आणि मग आपण थोडीशी चवीसाठी 1 छोटा चमचा अशी साखर टाकायची, आवडत असेल तर तुम्हाला. परत 1 मिनिटभर परतवायची अशी चांगली. बारीक गॅस करून चांगली परतवून घ्यायची. आणि थोडासा पाण्याचा असा 1 शिंतोडा मारायचा आपण, हे बघा. त्यामुळे होतं काय होतं, खिचडी चांगली मऊसूत होते अशी. आता आपण हे झाकून ठेवूया, 2 मिनिटं चांगली वाफ येऊ द्यायची आणि मग परत परतवायची. हे बघा आपली खिचडी 1-5 मिनिट असं वाफ येऊ द्यायची, छान तयार झालेली. साबुदाण्याचा रंग बदलतो बघा खिचडी तयार झाल्यानंतर, असा पांढरा होतो तो असा होतो बघा. आपली खिचडी कशी मऊसूत अशी झालेली. तर आता आपण डिश मध्ये काढून घेऊया. गॅस बंद करूया आता. आणि त्याच्यासोबत आपण दही,
मस्त असं साईचं दही. बघा आता आपला हे श्रावण सोमवारचा पहिला श्रावण सोमवार आहे. खिचडी साबुदाण्याची मऊसूत अशी आणि दही खाण्यासाठी तयार झालेलं आहे आपलं. त्या चॅनेलला तुम्ही लाईक शेअर व सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.